असते, परंतु आज मी विधिमंडळाचा सदस्य आहे, राज्यात मंत्री म्हणून काम करतो आहे आणि म्हणून नावाची चर्चा तर आपल्या सर्व खऱ्या अर्थानं प्रेसच्या माध्यमातून वेगवेगळे नावं सुरू आहेत। शीतलताई की लिफ्ट मध्ये फोन करतो। अरे यानं माग नील्या बाजू उद्या यवतमाळ वाशिम लोकसभा सदस्य पदासाठी जी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याचं नामांकन पत्र दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे। महायुतीच्या वतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत आणि या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे स्वतः हजर राहणार आहेत आणि आज त्या संदर्भामध्ये नियोजनसाठी ही बैठक होती। तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। उद्या सर्वजण 11 वाजता यवतमाळच्या समता मैदानावरून उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी होणार आहे। महायुतीकडे सर्वच पक्षाकडे महायुतीमधले असलेले जे पक्ष आहेत त्या सर्वच पक्षाकडे अतिशय चांगले उमेदवार आहे आणि उमेदवार या ठिकाणी भरपूर आहेत, चांगले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी योग्य उमेदवार देण्याच्या संदर्भात आमचे वरिष्ठ सर्व नेते मंडळी निर्णय घेणार आहेत। चांगला उमेदवार जो जनतेची सेवा करेल, विकासाचे प्रश्न मार्गी लावेल अशा पद्धतीचा उमेदवार नक्कीच या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी त्याचं नाव जाहीर होणार आहे।